सोनाली। आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। वाढत्या महागाई विरोधात शिवसेना आक्रमक, रस्त्यावर उतरून आपल्या सरकारवर केला हल्लाबोल। मानधनवाढ व इतर मागण्यांकरिता महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीची येत्या 27 तारखेला मंत्रालयावर धडक। नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाची पाईपलाईन फुटल्याने सायन पनवेल महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा। औरंगाबाद सिल्लोड येथे दुर्गा माता मंदिर संस्थानाच्या वतीने नवरात्रोत्सव साजरा। दर्शनाकरिता भक्तांची रीघ आणि पत्रकारांवरील वाढते हल्ले तसेच पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीकरिता जॉईंट जर्नलिस्ट ॲक्शन कमिटीचा चेंबूरमध्ये लॉंग मार्च। राज्यामध्ये 2 दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे। धरण क्षेत्रात पडलेल्या पावसाने जायकवाडीच्या पाणी पातळीत वाढ झाली, तर गोदावरी काठानजीक गावांनाही प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय। 2 दिवस राज्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाने औरंगाबाद जिल्ह्यातील नाथसागर म्हणजे जायकवाडीचे धरण 97% भरले। पावसाने धरण क्षेत्रात जोरदार बरसात केल्याने जायकवाडी धरण पूर्णपणे भरण्याच्या मार्गावर आहे। तर पावसाबाबत वेधशाळेने दिलेल्या सतर्कतेने प्रशासनाने गोदावरी किनारी आणि आजूबाजूच्या गावांनाही सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे। नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन देखील करण्यात आले। तब्बल 9 वर्षांनी पाण्याचा विसर्ग करण्याकरिता जायकवाडीचे तब्बल 18 दरवाजे उघडण्यात आलेत। औरंगाबाद सिल्लोडहून अनिल साबळे, जनादेश वृत्तवाहिनीकरिता।